तुम्ही कधी पाहिलं पहिल्यांदा? मी ते बघायला आले तेव्हाच बघितलं. हं. हे येणार होते तर माझ्या वडिलांना मला फोन केला की तुम्ही जसं आहे तसं, की माझ्या बहिणीला सांगितलं की ताई म्हणत होती मला की ताईला मुलगा पाहायला येणार आहे. मग तिकडं एस टी पण साखरवेल कन्नड तालुक्यात एस टी पण एकच होती. ती 5 वाजता येत होती, 4 ते 5 वाजता. मग इकडून वडिलाचे फोन चालूच होते की मुलगा टेलरची इथे येऊन बसला, तुम्ही कुठे आहे? आता मला काही एवढं समजत नव्हतं की चला आता आपलं शरीर जमलेच पाहिजे. तेव्हा आमचं वय पण म्हणजे मी 17 वर्षाची असं असेल तेव्हा. मग उतरलो आम्ही, तर हे तिकडून येतच होती. तर माझी मोठी बहीण म्हणे मुलगा हाच दिस लागले आणि बहुतेक तेच पाहुणे असतील. मग आम्ही परत तिथून हे पुढे आम्ही त्यांच्या मग वापस गेलो आणि तिथं यांनी मला बघितलं. तर आम्ही काय त्या वरतोंड करून सुद्धा पाहत नव्हती. मी असा तांब्या धरला आणि यांच्या हातात दिलं. आणि थोडं आता पहिल्यासारखे प्रश्न कोणीच विचारत नव्हतं. नाव विचारलं, शिक्षण विचारलं. मग पुढची जे जिम्मेदारी आमच्या वडिलांना हो नाही, आम्हाला एवढं सांगणं पण चालत नव्हतं तेव्हा. पसंती झाली म्हणजे आई वडील सगळं करून घ्यायचे. मलाच पसंत होतेच तुम्ही. म्हणजे आता मी तरी खेड्यातली होती, हे जालन्यामध्ये राहणं ते सगळं व्यवस्थित नेटकं मी पुढे चाललेत मागून बघितलं होतं. मग बस तेवढंच वडिलांना मग पुढचे सगळे कार्यक्रम वडिलांनी आमच्या होकार दिला आणि तिथून पुढे सुरुवात झाली. एकमेकांबद्दलचं पहिलं इम्प्रेशन काय होतं? पाहिल्यानंतरची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय होती? नाही, पाहिल्यानंतर तर मी आणि माझा मित्र जो गेलो तेव्हा मी त्यांना म्हणलं यार मुलगी तर चांगली आहे, पण टेलरचं असं म्हणणं आहे की हे कुटुंब जे आहे ते गरीब आहे आणि आपलं कुटुंब थोडं मोठं आहे, त्यामुळं आपल्या कुटुंबातले हो म्हणतील का, म्हणजे आमच्या कुटुंबातले. कारण शेवटी त्या टायमाला हुंडा पद्धती वगैरे असे विषय होते, हे आपली बरोबरी करतील का. पण मी तर विद्यार्थी जीवनातच आमचे काही सहकारी होते तेव्हा आमचं असं चालत होतं की बा हुंडा घ्यायचा नाही, शाळेतली मुलं असं म्हणून टाकायच्या अगोदर हुंडा घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांना म्हणलं आपलं घेणं नाही ना देणं नाही, बरोबरी करायची काय. एक रात्र यायचं, लग्न लावायचं, मुलगी पसंत आहे ना. एखादा मोठा माणूस भेटायला मुलगी पसंत असणार नाही, आपल्या मनासारखी असणार नाही, मग काय करायचं. त्यामुळं म्हणलं घरच्याला पोटू आपण की मला लग्न करायचं असेल तर मग हेच करा, मग आता दुसरीकडे इकडे तिकडे पाहू नका. आणि मग तसं तर हिला पाहिल्यावर मी म्हणलंच होतं किंवा मला पसंत आहे म्हणून. पहिलं इम्प्रेशन माझं चांगलं होतं आणि मग घरच्यांना पटवलं मी की लग्न करायचं का, माझं मत 2 वर्ष थांबा, मी शिकतोय अजून, पण जर तुम्ही ऐकतच नसल तर मग लग्न हेच करा. घरच्याला असं वाटलं की घरचे आमचे तसे स्वभावाना धार्मिक होते, त्यांना काही फार अपेक्षाही नव्हत्या आणि त्यांना असं वाटलं जर मुलगा म्हणतो ही करायची तर मुलाच्या विरुद्ध जाऊन तरी काय करायचं. त्यामुळे मग त्यांनी त्याला होकार दिला आणि मग लग्न झालं आमचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.